तुम्ही बनवलेला आहे का बीटरूटचा हलवा? मी पहिल्यांदाच बीटरूटचा हलवा बनवलेला होता आणि तो खूपच छान झाला होता आणि खायला पण अतिशय छान लागत होता. असा भन्नाट झालेला होता हा बीटरूटचा हलवा. तर त्यासाठी मी इथे घेतले होते बीटरूट आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते. मी इथे 3च बीटरूट घेतलेले आहे. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे बीटरूट घेऊ शकता. इथे माझे हे बीटरूट धुवून झालेले आहे. मी स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहे. आता मी त्याच्यावरचे जे साल असते ते काढून घेत आहे. हे आपण पूर्ण साल काढून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस असे करून घेणार आहोत. इथे हे मी काढून घेतलेले आहे साल. आता त्याचे छोटे छोटे पीसेस तयार करून घेत आहे. असे चाकूने आपल्याला त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे. इथे हे माझे पीसेस करून झालेले आहे आणि मी इथे वरण भाताचा कुकर मांडलेला होता. त्यामध्येच मी झाकण ठेवून त्यामध्ये ते पीसेस टाकून घेतलेले आहे आणि त्याला कुकरची शिटी लावून शिजवून घेणार आहे. इथे कुकरची शिटी लावून घेतलेली आहे आणि कुकर झालेला आहे. इथे शिट्या झालेल्या आहेत. आपले हे बीटरूट आपण शिजले आता बघून घेऊ. इथे शिजून झाले होते. मी याला किसणीने किसून घेतलेले होते. हे बघा अतिशय छान आणि सुंदर इथे तयार झालेला आहे. किसून घेतलेला आहे आणि अतिशय लाल मस्त याला कलर आलेला आहे. इथे मी एका भांड्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये जे बीटरूट होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याला परतून त्यामध्ये छानपैकी साखर टाकलेली आहे. तुम्हाला हवेल तशी साखर घाला. जेवढं तुम्ही गोड खात असाल त्या प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता आणि छानपैकी आपल्याला साखर टाकल्यानंतर मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. घाई अजिबात करायची नाही. छानपैकी इथे परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी इथे साखर त्यामध्ये विरघळून गेलेली आहे. आता आपण त्यामध्ये इथे थोडं दूध टाकून घेणार आहोत. क्वांटिटीनुसार मी इथे दूध घातलेलं आहे. तर इथे दूध टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स असं की ते छानपैकी शिजलेलं पाहिजे. त्यामध्ये मी टाकले इलायची पावडर टाकून घेतलेली आहे. परत एकदा त्याला मिक्स करून घेतलेला आहे. इथे आपला छानपैकी हा बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे. आता मी त्यामध्ये बारीक कट केलेले काजू, बदाम आणि किशमिश घातलेला आहे आणि परत एकदा त्याला मिक्स करून घेत आहे. इथे आपला बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे. अतिशय छान आणि मस्त असा बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे. गाजरचा हलवा आपण नेहमीच खातो. एकदा बीटरूटचा हलवा तयार बनवून बघा. धन्यवाद.